WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टप्रमाणे जगामधले ऑलमोस्ट 2% कॅन्सर हे ब्रेन ट्यूमरच्या स्वरूपात असतात आणि म्हणूनच या जागतिक ब्रेन ट्यूमर डेच्या दिवशी आपण ब्रेन ट्यूमरबद्दल अधिकाधिक माहिती घेऊन आणि त्याला न घाबरता त्याची योग्य वेळी निदान आणि ट्रीटमेंटसाठी प्रयत्न करणं हे अतिशय आवश्यक आहे. नमस्ते कल्याण, मी डॉक्टर कविता बऱ्हाटे. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे, म्हणजे मेंदूविकार तज्ज्ञ आहे. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमधल्या गाठी. सो या मेंदूमधल्या गाठी एकतर मेंदूमधल्या वेगवेगळ्या सेल्सपासून तयार होऊ शकतात किंवा शरीरातल्या दुसरीकडे कुठेही बनलेल्या कॅन्सरच्या प्रसारामुळे होऊ शकतात. त्याला आपण ब्रेन ट्यूमर असं म्हणतो. सो ब्रेन ट्यूमरचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅन्सरस असतात आणि काही नॉन कॅन्सरस सुद्धा असतात. सो प्रत्येक ब्रेन ट्यूमर म्हणजे कॅन्सरच असेल असं नाही. बरेच सारे ब्रेन ट्यूमर जे आहेत ते आपण बिनाईन ट्यूमर ज्याला म्हणतो, की जे एकदा त्यांची ट्रीटमेंट केली की परत उद्भवण्याची शक्यता कमी असते, अशा प्रकारचे सुद्धा असतात. ब्रेन ट्यूमरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. याच्यामध्ये प्रायमरीली आपण ऑपरेशन किंवा सर्जरीनी ब्रेन ट्यूमर काढून टाकणं ही एक महत्त्वाची पद्धती याच्यामध्ये आहे. पण ऑफकोर्स मेंदूची शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर याच्यामध्ये आपण जेवढा ब्रेन ट्यूमरचा भाग सहजरित्या काढता येतो आणि मेंदूच्या इतर भागाला इजा न करता काढता येतो ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर कुठल्या प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे यावरती पुढची किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी लागेल अथवा नाही लागेल हे सगळं काही अवलंबून राहतं. सो ब्रेन ट्यूमरची लक्षणं काय असतात, ब्रेनमध्ये कुठल्या एरियामध्ये कुठल्या भागामध्ये ट्यूमर तयार होतो यावरती त्याची लक्षणं अवलंबून असतात आणि त्यामुळेच ब्रेन ट्यूमरचं निदान व्हायला बऱ्याच वेळा उशीर होतो. पण जनरली डोकेदुखी किंवा आकडी येणं, बॅलन्स जाणं म्हणजे तोल जाणं किंवा हातापायाला कमजोरी येणं अशी लक्षणं ब्रेन ट्यूमरच्या पेशंट्समध्ये दिसून येऊ शकतात. सो ब्रेन ट्यूमर हा एक असा आजार आहे की याच्यामध्ये आपण जर योग्य वेळी निदान केलं तर त्याची बऱ्यापैकी ट्रीटमेंट होऊ शकते आणि बऱ्याच साऱ्या ट्यूमर्समध्ये पूर्णपणे क्युअरसुद्धा होऊ शकतं. याबरोबरच जे पेशंट ब्रेन ट्यूमरनी अफेक्ट होतात त्यांना मानसिक सपोर्ट देणं, योग्य ती त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद.